आज आपण कटोरी चाट ही रेसिपी कशी करणार आहोत ते बघणार आहोत। आज आपण कटोरी चाटसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। प्रथम मीडियम आकाराचे 2 उकडलेले बटाटे घेऊया। त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा, त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची, त्यानंतर गाजर किसलेलं, थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबू, चवीपुरतं मीठ, हिंग, बारीक शेव, टोमॅटो आणि बारीक चिरलेले 2 मीडियम आकाराचे कांदे। त्यासाठी लागणारे मसाले: हळद, धनिया पावडर, थोडासा चिमूटभर ओवा, मोहरी, जिरं, गरम मसाला आणि लाल तिखट। आणि कटोरीसाठी लागणारं मैद्याचं पीठ बघा, हे आपण अशा प्रकारे मळून घेतलेले आहे। त्याला 10 मिनिटं आपण ठेवलं होतं मैदा, आणि त्यामध्ये ओवा टाकून आपण मळलेलं आहे असं। आता आपण हे बटाटे आहेत ना मॅश करून घेऊया सर्वात प्रथम, आणि त्यामध्ये सगळे जिन्नस टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं जिरं, थोडी मोहरी, थोडी धनिया पावडर, थोडं गरम मसाला पावडर आणि थोडी मिरची पावडर असं टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घेऊया। आता आपण हे सगळे मॅश करून घेऊया। हे पहा, हे असं सगळं मॅश करून घ्यायचं। हे सगळे जिन्नस त्या बटाट्याला लागले पाहिजे। ह्यामध्ये बघा, आता आपण थोडंसं मीठ आणि थोडा चाट मसाला टाकून घेऊया। हे पहा, आपण हे असं सगळं मॅश करून घेतलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि कटोरी तयार करायला घेऊया। हे पहा, आपण हे आता एवढ्या आकाराचे गोळे करून घेऊया आणि ते चपातीच्या आकारासारखे तेवढ्या साईजमध्ये लाटून घेऊया। ह्या प्रमाणात आपण ह्याचे गोळे करू। हे पहा, असे मीडियम हे पहा, आपण एवढ्या जाडीमध्ये हे असं लाटून घ्यायचं आहे। एवढीच जाडी पाहिजे। हे असं लाटून घेऊया। आता मी तुम्हाला दाखवते हे आपण कटोरीला कसं लावायचं। आपण तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया। हे पहा, तुम्ही तळण्यापुरतं जेवढं लागेल तेवढंच तेल घेऊ शकता। आपण आता ह्या कटोरीला हे थोडं तेल लावून घेऊया। पूर्ण कटोरीला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ही कटोरी अशी ठेवून आपण त्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे। जी पुरी आपण लाटलेली आहे ती ह्याला लावून घ्यायची पूर्ण गोल। हे पहा, अशी पूर्ण पॅक करून घ्यायची ती। आता आपण ही किनार त्याची अशी कट करून घेऊया। हे पहा, अशी काढून घेऊया ही किनार त्याची। ह्याला आपण असे ह्या चमच्याने असे होल करून घेऊया, जेणेकरून ही पुरी फुगायला नको। हे पहा, आता आपण हे ह्याच्यात टाकून घेऊया। हे पहा, आता बघा आपली अशी ही कटोरी पूर्णपणे अलगद बाहेर निघते। ही कटोरी बघा आपली अशी आता छानपैकी तयार झाली। हे पहा, आता आपण अशाच सगळ्या कटोरी करून घेऊया। हे पहा, हे आपण अशा आता ह्या 4 कटोऱ्या केलेल्या आहेत। हे पहा, असे पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत। आता आपण अशी बटाट्याची भाजी टाकून घेऊया। त्यामध्ये बघा आपण आता बटाट्याची भाजी टाकून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण आता हे गाजर किसलेलं ते टाकून घेऊया थोडंसं। तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही घेऊ शकता। तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। आता माझ्याकडे फक्त गाजरच होतं म्हणून मी फक्त गाजरच घेतला। आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। आता ह्यामध्ये आपण बारीक शेव टाकून घेऊया। हे पहा, आपण आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। अर्धा लिंबू पिळून घेऊया आपण ह्याच्यामध्ये। थोडं मिरची पावडर आणि थोडा चाट मसाला। आता थोडा मैदा उरला होता तर तो आपण वाया कशाला घालायचा ना, मग त्यामध्ये मी ह्या थोड्याशा छोट्या स्टिक्स करून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण थोडीशी मिरची पावडर भुरभरू,
आणि थोडा चाट मसाला टाकून ते सुद्धा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही यामध्ये दही किंवा टोमॅटो सॉस पण टाकू शकता, पण आता हे माझ्या मुलींना आवडत नाही त्यामुळे मी हे काही टाकलेलं नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात अजून काही बदल करू शकता. हा पहा, आपला आता हा कटोरी चाट खाण्यासाठी तयार आहे. हे पहा.